नमस्कार. मी मधुकर सलगर आज आपल्याला एका गरीब शेतकऱ्याची गोष्ट सांगणार आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. एक गरीब शेतकरी होता. त्याच्याकडे कसण्यासाठी थोडी जमीन होती. त्या जमिनी तो आणि त्याचं कुटुंब घाम गाळून आपल्या गरजा भागवत असत. कमी जमीन असल्यामुळे त्याच्या फक्त प्राथमिक गरजा भागत असत. या कारणामुळे तो नेहमी दुःखी होता. त्याला वाटे की आपल्याला इतरांप्रमाणे जास्त जमीन असावी. त्यासाठी तो सारखे म्हणत असे की मला भरपूर जमीन मिळाली तरच मी सुखी होईन. तो नेहमी यासाठी देवाकडे मागणी करत असे. देवाने एक दिवस ठरवले की या गरीब शेतकऱ्याला दर्शन द्यायचे आणि त्याप्रमाणे त्याने एक दिवस त्याला दर्शन दिलं. तो एके दिवशी सकाळी जागा झाला. तो समोर देवाचं दर्शन झालं. त्याला खूप आनंद झाला. आता आपली इच्छा पूर्ण होईल असं त्याला वाटू लागलं. त्याने देवाला नमस्कार करून विनंती केली की देवा, मला भरपूर जमीन मिळवून दे. देवाने सांगितले, तू आता पळायला सुरुवात कर. सूर्यास्त होईपर्यंत तू जेवढ्या जमिनीला फेऱ्या मारून इथे येऊन पोचशील तेवढी जमीन तुला दिली जाईल. असे बोलून देव अदृश्य झाला. शेतकऱ्यास खूप आनंद झाला. त्याने देवाला सांगितल्याप्रमाणे धावण्यास सुरुवात केली. पण जास्त जमीन मिळवायची त्याची हाव काही थांबली नाही. त्यामुळे खूप दूरच्या जमिनीला वळसा घालत तो कसा तरी सूर्यास्तापर्यंत मूळ जागी येऊन पोचला. पण दिवसभरात अविरत धावत राहिल्यामुळं तो एवढा थकला होता की तिथे पोचल्यावर त्याला रक्ताची उलटी झाली. तो खाली पडला आणि त्याच्या जागच्या जागी तो गतप्राण झाला. हे पाहून देव पुन्हा आले आणि त्याला म्हणाले, तो आता जेवढ्या जमिनीवर पडला आहे तेवढीच जमिनीची त्याला गरज होती. अशा प्रकारे शेतकऱ्याला जमीन मिळाली, मात्र स्वतः जीवाने गेला. देवाने त्यास पुन्हा जिवंत केले व विचारले, आता तुला हवे का जमीन? तेव्हा शेतकरी बोलला, मला क्षमा करा. इथून पुढे मी खूप कष्ट करेन, खूप घाम गाळेन आणि स्वतःच्या जीवावर जमीन घेईन. देव प्रसन्न होऊन अदृश्य झाला. या बोधकथेचं तात्पर्य एवढंच आहे, अतिहव्यास हा विनाशाला निमंत्रण देतो. किंवा एक अर्थ दुसराही लावता येईल की अति तेथे माती. थँक्यू. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.